ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातल्या गावागावांमध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात गाव तिथे माझामधून। बातमी आहे सोलापूरची। ग्रामीण महिलांचं राहणीमान उंचावण्यासाठी सोलापूरच्या लोकमंगल उद्योग समूहानं पुढाकार घेतला। दक्षिण सोलापुरातल्या हुडकी गावात सुरू करण्यात आलेल्या गारमेंट प्रकल्पामुळे तब्बल 3,500 महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे। या प्रकल्पात प्रामुख्याने सैनिक बॅग, स्कूल बॅग आणि प्रवासी बॅग बनवण्यात येणार आहेत। यासाठी या महिलांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जाते। या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक महिला महिन्याकाठी 10,000 रुपये मिळवू शकतात। बीड शहरातील कंकालेश्वर महादेव मंदिरावर नेत्रदीपक दीपोत्सव साजरा करण्यात आला। दरवर्षी दिवाळीनंतर या मंदिरात संस्कार भारतीच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। यंदाचा हा उत्सव ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे। बीडमध्ये हेमाडपंथी कंकालेश्वर मंदिर 11व्या शतकात बांधण्यात आलं। कृत्रिम तळ्याच्या मधोमध असलेल्या या मंदिरावरील रोषणाई डोळ्यांचं पारणं फेडणारी होती। आकाशातून एखाद्या रेखीव रांगोळीप्रमाणे हे मंदिर दिसत होतं। ऊस दराबाबत सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींनी काढलेला तोडगा इतर शेतकरी संघटनांना मान्य नाहीये। शेतकऱ्यांऐवजी या दोघांनी सरकार आणि कारखानदारांची बाजू घेतल्याचा आरोप करत या संघटनांनी आंदोलन केलंय। बळीराजा संघटना, सकल ऊस परिषद यासह अन्य काही शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर इथल्या घरापासून काही अंतरावर ठिय्या आंदोलन केलं। उसाला FRP प्रमाणे दर मिळावा, सांगली आणि कोल्हापुरात झालेल्या बैठकांप्रमाणे निर्णय घेऊन साताऱ्यातील शेतकऱ्यांनी देखील दर मिळावा अशी मागणी केलेली आहे। त्यासाठी साताऱ्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलंय। आंदोलकांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे। त्यांनी 3 दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। कोल्हापूरच्या मलकापूरमध्ये आधार या गतिमंद मुलांच्या आश्रमशाळेमध्ये एका 15 वर्षीय मुलाचा कुपोषणाने मृत्यू झालाय। शाळेत खेळता खेळता हा मुलगा खाली पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला। त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्याची प्रकृती खालावली आणि कुपोषणाने त्याचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि आश्रमशाळेतल्या इतर 40 विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येते। ग्रामीण महिलांचं राहणीमान उंचावण्यासाठी सोलापूरच्या लोकमंगल उद्योग समूहाने पुढाकार घेतलाय। दक्षिण सोलापुरातल्या हुडकी गावात सुरू करण्यात आलेल्या गारमेंट प्रकल्पामुळे तब्बल 3,500 महिलांच्या हाताला रोजगार मिळालाय। या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक महिला महिन्याकाठी 10,000 रुपये मिळवू शकते। पुरंदरच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात 7 गावातले गावकरी एकवटलेत। सासवडच्या तहसीलदार कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा काढला आणि मोर्चा काढून आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन दिलंय। पुरंदरला विमानतळ होऊ नये अशी मागणी आंदोलकांनी केली। आरक्षणासाठी काढण्यात येणारा मराठा मोर्चा अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच राज्यभरात मुस्लिम मोर्चांचं सत्रही आता सुरू झालंय। मुस्लिम आरक्षण या प्रमुख मागणीसह समान नागरी कायद्याला विरोध करण्यासाठी वाशिमच्या मालेगावात मुस्लिम समाजाने मूक मोर्चा काढलाय। मालेगावच्या ईदगाह मैदानावरून निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जिल्ह्याभरातील मुस्लिम समाज एकवटला होता। प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी गडचिरोलीमधल्या ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आणि आंदोलनाअंतर्गत जिल्ह्यातल्या 12 तालुक्यातल्या पंचायत समितीसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। वर्ध्यातील ग्रामसेवकांवर झालेल्या चुकीच्या फौजदारी केसेस मागे घेण्यात याव्यात, ग्रामसेवक संवर्गाचा सुधारित जॉब चार्ट तयार करावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी मनमाडमध्ये ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। येवल्यातल्या पंचायत समितीसमोर धरणं धरत आंदोलकांनी आपल्या मागण्या मांडल्या। वर्धा जिल्ह्यातल्या सर्व शासकीय गोदामात कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पूजा करत कामबंद आंदोलन केलं। कामाच्या स्वरूपात मिळणारं वेतन हे अत्यल्प आहे आणि ते वेळेवरही दिलं जात नाही असा आरोप या कामगारांनी केलाय। या कामगारांच्या आंदोलनामुळे सर्व शासकीय गोदामापुढे धान्यांचे भरलेले ट्रक तसेच उभे होते। शेतकऱ्यांचे संगणकीकृत 7/12 आणि त्यासंदर्भात वारंवार येणाऱ्या अडचणी यासह इतर मागण्या घेऊन तलाठी आणि मंडळ अधिकारी संघटनेने परभणीमध्ये धरणं आंदोलन केलं। गाव पातळीवर काम करत असताना शेतकरी आणि ग्रामीण भागात नेहमीच सर्व्हरची समस्या उद्भवत असते, त्यामुळे शासनाने ही समस्या दूर करावी या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं।
जळगाव असोदा रस्त्याची दुरावस्था झाली आहे आणि गेल्या 2 वर्षात खराब रस्त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। रविवारी रात्री देखील एका तरुणाचा दुचाकीवरून पडून मृत्यू झालाय। त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी रास्ता रोको करत रस्ता दुरुस्तीची मागणी केली। जळगाव असोदा रस्त्यावरील रेल्वे गेटजवळ 2 तास रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता। पंढरपुरातल्या माढा शहरात तालुकास्तरीय बहुजन अत्याचार संघर्ष विरोधी मोर्चा काढण्यात आलाय। शहरातल्या निळा झेंडा चौकातनं दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चामध्ये महिला आणि तरुणींचा लक्षणीय सहभाग होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यासह अन्य महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून या मोर्चाला सुरुवात झाली। अॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कठोर करण्याची मागणी करत गडचिरोलीमध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनने मोर्चा काढला, ज्याच्यामध्ये हजारो दलित नागरिक सहभागी झाले होते। अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यावरच्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते, त्यामुळे हा कायदा आणखी कठोर करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। पंढरपूरमधल्या मेडिकेअर रुग्णालयातील आयसीयूची रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड करण्यात आली आहे। हृदयविकारानं त्रस्त असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्यावर संतप्त नातेवाईकांनी ही तोडफोड केली। परिस्थिती सुधारत असताना आमचा पेशंट दगावलाच कसा असा सवाल करत ही तोडफोड करण्यात आली। सोलापुरातल्या टेंभुर्णीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या विश्वजित लॉजवर धाड टाकून परराज्यातल्या 4 मुलींची सुटका करण्यात आली आहे, तर लॉज मालक असलेला ग्रामसेवक, दलाल आणि मॅनेजर यांना अटक झाली आहे। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला। साताऱ्याच्या वाईमधील डॉक्टर पोळ या सिरियल किलरने हत्या केलेल्या 6 जणांचे मृतदेह डीएनए तपासणी करता पाठवण्यात आले होते। ही तपासणी पूर्ण झाली आणि सर्व मृतदेह टप्प्याटप्प्याने संबंधित कुटुंबियांना सोपवण्यात आले। शेवटचा वनिता गायकवाड हिचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना त्यांच्या देण्यात आला। त्यानंतर धेऊम गावामध्ये अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सोलापूरमध्ये बस उलटून 9 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। सकाळी 7च्या सुमारास लवंगीमधून मंगळवेढ्याला जाणाऱ्या एसटी बसला हा अपघात झाला। जखमींना सलगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचाराकरता दाखल करण्यात आलं आणि पुढच्या उपचारांसाठी सांगोला आणि सोलापूरला नेण्यात आलं। जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे असं समजतंय। पिंपरी चिंचवडच्या नगरसेविका सीमा सावळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात चक्क चोरून वीज वापरत असल्याचं उघड झालं। एबीपी माझाची टीम तिथे दाखल होताच ही वीज चोरी थांबवण्यात आली। कंत्राटदारांनी स्टेजमागील डीपीमध्ये टाकलेली तार काढून टाकली। या प्रकरणी नगरसेविका सावळेंनी बोलण्यास नकार दिला, तसंच हा कार्यक्रम जनरेटरवर होणार असल्याची माहितीही दिली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदा पोलीस तपासणी नाक्यावर वाहन चालकाकडून पैसे घेताना पोलीस कॉन्स्टेबलला रंगेहात अटक झाली आहे। धनाजी धोंडीबा धडे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि त्याच्याबाबत वारंवार तक्रारी आल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोक गावकर यांनी रंगेहात त्याला पकडलं आणि कारवाई केली। अकोला शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शहरातल्या इंदिरानगर, अशोकनगर, अण्णाभाऊ साठे नगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातलाय आणि आतापर्यंत 15 लोकांना चावा घेतलाय। या कुत्र्याच्या दहशतीने लोकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय, त्यामुळे या प्रश्नी तोडगा काढण्याची मागणी केली जाते।